यूट्यूबवरती मी एक व्हिडिओ पाहिला होता की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की कॉलम मेथड सिमेंटच्या कॉलम मध्ये केल्यानंतर एका गुंठ्याला 1 लाख रुपये मिळतात. काळी मिरी कोकणातल्या लोकांना काळ सोनं असं म्हणतो आपण. सत्य आहे ते. त्याच्यामध्ये मेंटेनन्स म्हणजे असा असतो की हे असे जे शूट्स आलेले असतात ज्यांना काही मिरी कधीच लाईफ टाईम मध्ये लागणार नाही ते कट केलं पाहिजे. आता हे जे आपण स्ट्रक्चर जे उभं केलंय त्याचं बेसिक मला जरा सांगू शकाल का? म्हणजे तुम्हाला मी दुसऱ्या प्लॉटवर नेतो, त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर दाखवतो. नमस्कार मंडळी, मी दिनेश परब स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलवर. आता आपण आहोत गावी आणि आपण आलो आहोत मशवीमध्ये. इथे यायचं कारण असं की मशवीमध्ये मी 2022 मध्ये म्हणजे फेब्रुवारी 2022 जवळजवळ 2 वर्षापूर्वी मी एक काळी मिरीचं प्रोजेक्ट इथे जे आहे ते रेकॉर्ड केलेलं आणि त्यावेळेला त्यांची जस्ट सुरुवात होती. अनिल देसाई यांनी मला कॉल करून बोलवलं होतं की 2 वर्षानंतर त्याची प्रगती बघण्यासाठी जरूर या तुम्ही. तर आता आपण जवळजवळ 2 वर्षानंतर आता आपण इथे आलो आहोत. तर बघूया त्यांचं जे फार्म आहे, म्हणजे आता जी काळी मिरीचा जो प्रोजेक्ट आहे त्यावेळेला जस्ट इनिशियल स्टार्टिंग स्टेजवर होता. तो आता किती डेव्हलप झाला आहे तो आता आपण बघणार आहोत. तर आपण त्यांच्या ऑलरेडी या फार्म हाऊसवर आहोत. तुम्ही आंब्याची वगैरे झाडं पाहू शकता. आता आपण जाऊया त्यांचं काळी मिरीच्या प्रोजेक्टकडे. हे बघा, आता आपण आलो आहे त्यांच्या ज्या काळी मिरीचं जे प्लांटेशन त्यांनी केलं होतं तिथे. तर ह्या बाजूला आपण विहिरीच्या ह्या बाजूला पण आपण पाहिलेलं त्यावेळेला आणि त्याची जी प्रगती आता तुम्ही आत्ताही बघू शकता. म्हणजे त्यावेळेला एकदम कमी प्रमाणात त्यांची पानं वगैरे होती आणि आता बघा कशी एकदम बहरलेली आहेत आणि त्यांची मिरी पण त्यांना आता आली आहे. म्हणजे हार्वेस्टिंगला आता वेळ आहे. तर आपण त्या बाजूला बघूया जिथे आपण नेकेड काही स्ट्रक्चर्स बघितलेले. हे पाहू शकता तुम्ही. आपण तिकडे त्या बाजूला गांडूळ खताबद्दल पण बोललो होतो त्यावेळेला. तर आता आपण त्यावेळेला जे एकदम नेकेड स्ट्रक्चर होतं तिकडे जाऊया, तिथे पाहूया तिथे काय परिस्थिती आहे आजच्या 2 वर्षानंतर. हे बघा, हे जे स्ट्रक्चर होतं त्यावेळेला ओपन होतं. त्यावेळेला तुम्ही मागचा माझा जुना व्हिडिओ मी आय बटन वगैरे मध्ये देईन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईन, तो तुम्ही जरूर पहा. त्यात तुम्हाला एकदम हे फक्त जाळी दिसेल तुम्हाला इथे, जी मी त्यावेळेला कबूतरची जाळी वगैरे म्हटलं होतं तुम्हाला त्या पद्धतीचंच आहे. आणि आता त्याच्यावर किती हे बघा, म्हणजे एकदम बहरलेलं काळी मिरीचं पूर्ण प्लांटेशन आहे. तर किती भरघोस एकदम काळी मिरी आलेली आहे. आणि बघा, ह्याचा एक फायदा तुम्हाला मी मागच्या वेळेला पण सांगितला होता या स्ट्रक्चरचा, की ही जास्त हाईटमध्ये वाढत नाही. तुम्हाला इथे जमिनीला पण तुम्हाला बघा तुम्ही काळी मिरी दिसू शकता. म्हणजे एखादं लहान मूल पण हे तुम्हाला हार्वेस्टिंग करू शकतं. आणि जास्तीत जास्त बघा 7-8 फुटापर्यंत वर जाते.
त्यामुळे काढायला वगैरे किंवा लेबरचा खूप मोठा प्रॉब्लेम येत नाही. एकदम 2 वर्षानंतर पाहिल्यावर खूपच आश्चर्यचकित झाला असाल तुम्ही, कारण ही अशी बहरलेली म्हणजे एकदम एवढी जी काळी मिरी लागली आहे. हा 2 पोलमध्ये जवळजवळ 8 फुटाचं डिस्टन्स आहे आणि त्या ह्याच्यात पण म्हणजे त्या एवढं कमी डिस्टन्स असून सुद्धा किती बघा बहरलेली आहे आणि एकदम काळी मिरी एवढ्या प्रमाणात लागली आहे. याचं हार्वेस्टिंग जे आहे ते फेब्रुवारीमध्ये होणार आहे, कारण आता ही अजूनही ही बघा एकदम म्हणजे लहान आहे ते, हा ही भरली नाही आहेत अजून. तर मिस्टर अनिल देसाई म्हणून आहेत, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणारच आहोत पुढे की हे त्यांनी कसं मेंटेन केलं, कसं लावली गेली आणि काय पद्धतीने लावली आहे जाणून घेणारच आहोत. त्यांनी मला स्वतःहून फोन करून बोलावलं, कारण त्यांची एक अशी इच्छा होती की मोस्ट ऑफ यूट्यूबर्स सुरुवातीला दाखवतात जेव्हा स्टार्टिंग स्टेज असते तेव्हा, आणि नंतर जेव्हा फिनिशिंग प्रोडक्ट येतं तेव्हा त्याचं काहीच दाखवलं जात नाही. तर त्यांनी स्वतःहून मला फोन केला की आता काय कंडिशनमध्ये आहे, म्हणजे तुम्ही सुरुवातीला दोन वर्षापूर्वी ज्या कंडिशनमध्ये पाहिलात त्याच्यानंतर त्याच्यात किती प्रगती झाली आणि ती किती फुलली आहे हे पाहण्यासाठी जरूर या आणि शूट करा. म्हणून आपण पर्सनली त्यांच्या बोलण्यावरून आपण आज इथे आलेलो आहोत. तर त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी मला बोलवलं इथे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की हे प्लांटेशन त्यांनी कसं केलं, किती खर्च आला, त्याचा मेंटेनन्सचा खर्च काय आहे आणि त्यांचं उत्पन्न काय आहे याच्यावर. हे बघा, हे त्यांनी एक नवीन पद्धतीने पण इथे प्रयोग केला आहे. एका पाईप, आपला PVC पाईपवर त्यांनी जस्ट लहान बोकं वगैरे करून त्याच्यावर पण ही सोडलेली आहे. तर तिथे पण ते सक्सेसफुल झाले आहेत या प्रोजेक्टमध्ये पण. काळी मिरी किती प्रमाणात दरवर्षी येऊ शकते याचं आपण एक थोडीशी माहिती त्यांच्याकडून घेणार आहोत. सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया, पण ती जाणून घेण्यासाठी तुम्हाला भाग दुसरा जरूर पाहावा लागेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. तर आपण भेटूया आता पुढच्या भागात. धन्यवाद.